आणि नेट पेपरफुटी प्रकरणी आणखी एक संशयित तरुणाला पुण्यातील फुरसुंगी येथून ताब्यात घेण्यात आलाय। संबंधित विद्यार्थी हा इंजिनिअरिंगच्या द्वितीय वर्षामध्ये शिकत असल्याची माहिती आहे। पोलिसांकडून त्याची चौकशी सुरू आहे, मात्र अद्याप त्याच्याकडून कुठलीही माहितीही मिळालेली नाहीये। चौकशीसाठी त्याला सीबीआयच्या ताब्यात घेण्यात आलंय। तर दुसरीकडे मनीषा वाघमारे या ब्युटी पार्लर चालवणाऱ्या महिलेची देखील सीबीआयकडून कसून चौकशी सुरू आहे। आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आपण आत्ताचे ताजे अपडेट्स जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी सध्या आपल्या सोबत आहेत। मंदार, या संपूर्ण नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये पुणे कनेक्शन समोर आलेलं होतं आणि पुण्यामधून 2 जणांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। या दोघांची देखील चौकशी कशा पद्धतीने सुरू आहे आणि काय माहिती समोर आली आहे? अतिशय महत्त्वाची माहिती या दोघांच्या चौकशीतून समोर आलेली आहे। या नीट घोटाळ्याची व्याप्ती वाढत चालल्याचं आपण पाहतो आहोत आणि कोण कोण कुठल्या कुठल्या टप्प्यावरती कोणती भूमिका निभावत होतं हे देखील आता समोर येतंय। सर्वात आधी शुभम खैरनारला नाशिक जिल्ह्यातील नांदगावमधून अटक करण्यात आली आणि त्यानंतर नाव समोर आलं ते धनंजय लोखंडेचं, ज्याला काल नगरमधल्या राहुरीमधून ताब्यात घेण्यात आलं होतं। हा धनंजय लोखंडे जो आहे तो याच्यामधला महाराष्ट्रातला एक महत्त्वाचा मास्टरमाइंड आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। हा धनंजय लोखंडे त्याच्या संपर्कात जे होते त्यांना सांगायचा की नीटचा पेपर हा तुम्हाला मिळणार आहे, त्यासाठी तुम्हाला इतके पैसे मोजावे लागतील। आणि या शुभम लोखंडेच्या संपर्कामध्ये पुण्यातली वाघमारे नावाची महिला, जिला काल ताब्यात घेण्यात आलेलं आहे, ती महिला होती। खरं तर ही महिला ब्युटी पार्लर चालवायची, मात्र विद्यार्थ्यांना पैशाच्या बदल्यात हे नीटचे पेपर मिळवून देते असं सांगून व्यवहार ही महिला करायची। आणि दुसरा व्यक्ती पुण्यातला आहे तो म्हणजे शेषराव सोळंके, जो पुण्यातील फुरसुंगी भागातून ताब्यात घेण्यात आलेला इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे। त्याचं नाव आहे शेषराव सोळंके। हा शेषराव सोळंके देखील स्वतः इंजिनिअरिंग करताना नीटचे पेपर तुम्हाला मिळवून देतो असं इतर विद्यार्थ्यांना सांगायचा। ही नीटची परीक्षा ज्या दिवशी होणार होती त्याच्या 3 ते 4 दिवस आधी तो विद्यार्थ्यांना, त्याच्या संपर्कात असलेल्या किंवा त्यांच्या पालकांना सांगत होता की नीटचा पेपर तुम्हाला मिळवून मी देऊ शकतो। आणि या सगळ्या चौकशीतून त्याचं नाव समोर आलेलं आहे। या शेषराव सोळंकेला देखील ताब्यात घेऊन त्याची देखील चौकशी केली जाते आहे। वाघमेरा नावाची महिला तर आधीच सीबीआयच्या ताब्यात आहे आणि त्यामुळं पुण्यामध्ये देखील या सगळ्या घटनेची व्याप्ती वाढत चाललेली आहे। मात्र या ज्या व्यक्ती आहेत त्या फक्त त्यांच्या वैयक्तिक पातळीवरतीच हे करत होत्या की कोणते क्लास चालक किंवा आणखी मोठं सिंडिकेट यामध्ये सहभागी होतं, हा अर्थातच सीबीआयच्या तपासाचा भाग असणार आहे। अगदीच, त्यामुळे आगामी काळामध्ये नेमके अजून आता नवीन काय खुलासे होतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद मंदार या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.